श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 820. आपण गेल्या 4 कथा निरूपणातून हा प्रदीर्घ असलेला 7वा दोहा या किष्किंधाकांड मधला अभ्यासला, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सख्यत्वाची लक्षणं सांगितली. मैत्री या शब्दाचा खरा अर्थ काय, त्याचे गुणधर्म कुठले, हे नातं कसं निभवायचं असतं, याची आपल्याला अत्यंत सुंदर सूत्र प्रभू रामचंद्रांनी सांगितले. निमित्त होतं सांगण्याचं सुग्रीवासाठी, परंतु आपल्या जीवनाच्या या नात्याला प्रकाशमान करणारं असं हे प्रभू रामचंद्रांचं उद्बोधन. सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांकडून सख्यत्वाची लक्षणं ऐकली खरी, परंतु मनामध्ये कुठेतरी संशय हा जसाच्या तसाच होता. बाली महापराक्रमी आहे रामा, असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या बळाची परीक्षा दुंदुभी राक्षसाच्या अस्थी आणि त्या ताडाची झाडं यांना तोडून सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांचं बळ आजमावलं खरं. प्रभू रामचंद्रांच्या बळाचा प्रताप बघून सुग्रीवाच्या मनामध्ये क्षणिक ज्ञानाची उत्पत्ती झाली. जीव देखील अनेकदा अशा ज्ञानाच्या गप्पा मारतो खरा, परंतु त्या ज्ञानाची अनुभूती आतमध्ये त्याच्या नसते. हे सर्व काही स्मशान वैराग्यासारखंच केवळ त्याच्या मनामध्ये ये जा करत असतं. त्याला ज्ञान म्हणता येत नाही, ते केवळ संमोहन असतं. अशा या सुग्रीवाच्या अंतःकरणाची अवस्था आपण त्याच्या ज्ञानात्मक विचारांमधून अभ्यासली. जरी ते सर्व विचार बरोबर असले तरी देखील ती सुग्रीवाच्या अंतःकरणाची स्थिती नव्हती, आणि प्रभू रामचंद्र हे अंतःकरणाच्या स्थितीला जाणून आचरण करणारे आहेत, ना की तुमच्या शब्दांच्या आधाराने प्रभावित होणारे आहेत. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला केवळ एकच सांगितलं की तू जे काही बोलत आहेस ते सत्य आहे, परंतु माझं वचन मृषा होऊ शकत नाही. मी एका बाणात बालीला ठार करणार म्हणजे करणार, असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला बरोबर घेऊन किष्किंधा नगरीच्या किनाऱ्यापर्यंत ते आले, आणि त्या सीमेरेषेपासून सुग्रीवाला पुढे जाऊन बालीला पाचारण करण्यासाठी सांगितलं. त्यामध्ये आपण मनुष्याच्या जीवनातला कर्मवाद आणि दैववाद यामधला संघर्ष देखील गुरुकृपेने अभ्यासला. सुग्रीवाने बालीला ललकारलं. बाली सुग्रीवावरती संत होऊन धावू लागला, परंतु त्याच्या मध्ये त्याची सुविद्य अत्यंत विवेकजन्य अशी त्याची पत्नी तारा येते, आणि ही तारा बालीला उपदेश देते की सुग्रीव ज्यांच्या आधाराने आलेले आहेत ते तेज आणि बळाची सीमा आहे. बाली आपल्या पत्नीचे शब्द ऐकून क्षणभर विचार करतो आणि म्हणतो की जर त्यांना हरवणं शक्य नसेल तर त्यांच्याकडून मृत्यू स्वीकारून मी आज सनात होईन. सज्जनहो, इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. अस कही चला महा अभिमानी, तृण समान सुग्रीव ही जानी. भिरे उभो बाली अति तरजा, मुठिका मारी महा धुनि गरजा. तब सुग्रीव बिकल होई भागा, मुष्टि प्रहार वज्र समलागा. मैं जो कहा रघुबीर कृपाला, बंधु न होई मोर यह काला. एक रूप तुम भ्राता दो,
तेहि भ्रमते नहीं मारे उसो। कर परसा सुग्रीव शरीरा तनु भाकुलिस गई सब पीरा। मेली कंठ सुमन कै माला पठवा पुनि बल देई बिसाला। पुनि नाना विधि भई लराई बिटप ओट देखहि रघुराई। बहुछल बल सुग्रीव कर हिय हारा भय मानी। मारा बाली राम तब हृदय माझ सरतानि सियावर। रामचंद्र प्रिय हो। बालीने आपल्या पत्नी ताराला जेव्हा तिने सुग्रीवाच्या माग जी शक्ती उभी आहे त्याचं वर्णन बालीस करून सांगितलं, तेव्हा तो म्हणाला की कह बाली सुनु भीरू प्रिय समदरसी रघुनाथ। जो कदाचि मोहि मारही तौ पुनि हो सनाथ। बाली जरी या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांकडून मारला गेलेला आहे, परंतु हे युद्ध जसं राक्षस आणि देवतांमध्ये होतं त्या विरुद्ध विचारसरणीचं हे युद्ध नव्हतं. हा कैवार होता आपल्या सख्यत्वाचा आणि आपल्या सख्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध झालेलं हे युद्ध होतं. त्यामुळे बाली हे एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे अभ्यासासाठी, चिंतनासाठी. रावण देखील अत्यंत विद्वान होता, हुशार होता, परंतु रावणाने मंदोदरीच्या कधीच कुठल्याही वचनावरती अंतर्मुख होऊन विचार केला नाही. परंतु बालीच्या बाबतीमध्ये मात्र जेव्हा तारा त्याला सांगतीये की हे दोघं जे अयोध्यापती राजा दशरथाचे पुत्र आहेत, ते राम आणि लक्ष्मण युद्धामध्ये काळाला देखील जिंकू शकतात, एवढी त्यांची प्रचंड तेज आणि बळाची अवस्था तारा अंतरंगामध्ये जाणतीये. आणि त्यामुळे जेव्हा बाली तिच्या या वचनांना ऐकतोय त्या क्षणी तो थबकतोय जागेवरती. बघा सज्जनो, अनेकदा आपण रागाच्या भरामध्ये समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे नीट ऐकूनही घेत नाही आणि बहुतांश वेळेला रावण मंदोदरी संवादामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने रावणाच्या प्रतिक्रिया दिसतील. परंतु बाली इथं सुग्रीवाचा आवाजही कानावरती ऐकतोय, डोळे देखील लालबुंद झालेत आणि त्याच वेळेला आपली पत्नी काय बोलत आहे या तिच्या सूत्रावरती देखील बाली अंतर्मुख होऊन विचार करतोय. परंतु त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्याची विचारधारा मला सहज चारुदत्त आफळेंचं एक कीर्तन स्मरणामध्ये येतं. त्यांनी बाजी प्रभू देशपांडेवरती केलेलं, मला अत्यंत आवडतं ते कीर्तन. त्यामध्ये त्यांनी या किष्किंधेचं वर्णन अत्यंत सुरेख पद्धतीने केलेलं आहे. ते म्हणतात की किष्किंधा ही एक अत्यंत संपन्न नगरी होते, तिथं महाल होते, तिथं मोठं शास्त्र हे अत्यंत प्रगतीपथावरती होतं. आजतागायत आपण या बाली, सुग्रीव आणि इतरांना केवळ वानर, माकड अशा पद्धतीनेच बघत आलेलो आहोत. परंतु हे वानर किंवा माकड या प्रजातीमधले जरी असले तरी ते प्रत्यक्ष देवता होत्या, यात काही शंकाच नाही. कारण जेव्हा ब्रह्मदेवाने मनु आणि शत्रुपाच्या या तपश्चर्येच्या पश्चात या गोमातेची अर्थात या पृथ्वीची याचना ऐकून या परमात्म्याला साथ घातली, परमात्मा प्रसन्न झाला, मी अयोध्येमध्ये अवतरीन असं त्याने आश्वासन दिलं. तत्पश्चात ब्रह्मदेवानी देवतांना सांगितलं की तुम्ही वानराचं रूप धारण करा, अस्वलांचं रूप धारण करा
आणि प्रभूंची वाट पाहत किष्किंधेला थांबा. म्हणजे या वानर प्रजाती आहेत, परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये देवता आहेत. आणि हे राक्षसांनी देखील सुंदरकांडमध्ये ओळखलंच ना. बानर रूप धरे हिव सुर कोई. कोणीतरी देवता आहे जी या वानराच्या रूपामध्ये फिरतीये. त्यामुळं बाली आणि सुग्रीव ह्या केवळ दोन वानरांमधल्या युद्धापर्यंत आपण आपल्या विचारधारेला संकुचित करू नये. बघा, चारुदत्त आपल्या त्या कीर्तनात म्हणतात की माकडाला अजूनही आपल्या स्वतःचं घर देखील बांधता येत नाही. इथं किष्किंधा एवढ्या प्रचंड मोठ्या महालांच्या आधाराने संपन्न होती. याचाच अर्थ ही एक विलक्षण लीला केवळ या रूपाला धारण करून या देवतांनी केली होती. त्यामध्ये बालीचं हे असलेलं अंतर्मुख विचारधारेचं महत्व आपल्याला या चौपाईमधून कळतं. की तो म्हणतो की हे प्रिये, तू जे म्हणतीस ते सत्य आहे. आणि प्रभू रामचंद्र जर काळालाही जिंकू शकत असतील तर ते निश्चितच काळाच्या पलीकडे आहेत, म्हणजेच ते समदर्शी आहेत. आणि असे समदर्शी प्रभू, अर्थातच हा परम तत्वाचा हा उदय या भूलोकावरती झालाय. आणि जर ते सुग्रीवाच्या मागे उभे असतील आणि जर त्यांच्याकडून माझं आज मरण आलं तर मी खऱ्या अर्थाने सनाथ होऊन जाईन. बालीची ही विचारधारा आपल्याला त्याच्या अंतरंगाचं प्रगल्भत्व सांगते. बघा सज्जनो, बालीने आपल्या पत्नीला समजावलं आणि असं कही चला महाअभिमानी, तृण समान सुग्रीव ही जानी, भिरे उभो बाली अति तर्जा, मुठिका मारी महाधुनी गर्जा. हा महाअभिमानी वाली असं इथं गोस्वामीजींनी विशेषण दिलेलं आहे. परंतु या अभिमानाचं जनक देखील कोण आहे? नट मरकट इव सबही नचावत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभू रामचंद्र जसं नाचवतात त्याप्रमाणे जीव हा नाचत असतो. या अभिमानाचा जनक देखील कोण आहे? कोण या बालीच्या अंतरंगामध्ये हा वीररस त्याला धारण करून सुग्रीवाशी लढाई करण्यासाठी उद्युक्त करताय? ही सगळी या परमतत्वाची लीलाच जणू काही या भूलोकरूपी रंगभूमीवरती कार्य करते. बालीने आपल्या पत्नीचा सल्ला ऐकला आणि त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत मनामध्ये सुग्रीवाला आपण सहज हरवूत असा महाअभिमान धारण करून, सुग्रीवाला तृणवत समजून हा बाली सुग्रीवाशी लढण्यासाठी आलेला आहे. मला सहज हरिपाठातला श्लोक डोळ्यासमोर येतो की हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. कसं? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. तृण अग्नी मेळे, जसं तृण हे अग्नीमध्ये जाताच ते स्वतःचं अस्तित्व हरवून बसतं, त्याप्रमाणे सुग्रीव देखील तृणवत आहे. तृण समान सुग्रीव ही जानी. परंतु हनुमंत रूपी सद्गुरूने अग्निरूपी प्रभू रामचंद्रांशी त्याला समरस करून टाकलं. आणि त्यामुळे आता तो सुग्रीव राहिला नाही जो सुग्रीव या किष्किंधेमधून निष्कासित झाला होता. तो आता प्रभू रामचंद्रांचा होऊन गेलाय. त्या सुग्रीवामध्ये देखील प्रभू रामचंद्रांचं बळ आलेलं आहे, त्यांचं सामर्थ्य आलेलं आहे. श्री महाराज म्हणायचे बऱ्याचदा की माझ्या गोंदोल्यामध्ये मी काडीकडून देखील काम करून घेईन. बघा, या वाक्यामध्येच प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं की सुग्रीवासारख्या तृणाकडून देखील प्रभू रामचंद्र बालीसारख्या महारणधीराला आज आव्हान देत आहेत. भगवंत कोणाचं निमित्त करून काय कार्य करून घेईल याची आपल्या बुद्धीला खरंच ओळख होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की भगवंताच्या या सेवेमध्ये जो तृण होतो ना त्याच्याकडूनच खरं काम होतं बरं का.
इथं जेवढं तुम्ही उपाधीच्या माग धावाल तेवढं या भगवंताच्या कार्यापासून तुम्ही लांब होत जाता. इथं मी खरंच कोणी नाही ही अंतरंगाची अतिशुद्ध जाणीव सदैव एखाद्या ज्योतीसारखी तेवत राहिली पाहिजे. सुग्रीवाला तृण समान मानून बाली त्याच्या मागे धावतोय. भिरे उभो बाली अति तरजा, मुठिका मारी महाधुनी घरजा. बाली सुग्रीवाच्या समोर आला आणि त्याला पहिल्यांदा शब्दाच्या आधाराने भरपूर धमकावलं. चालता हो इथून, तुला तुझं मरण पाहिजे का, कशासाठी आलास इथं, असं म्हणून सुग्रीवाला तो पहिले शब्दाच्या आधाराने खूप घाबरवतोय. परंतु जेव्हा त्याने बघितलं की सुग्रीव देखील जशास तसं उत्तर देऊ लागलेला आहे, त्या क्षणी बाली सुग्रीवाच्या जवळ जातो आणि त्याला एक जोरात ठोसा मारून बाली अत्यंत मोठी गर्जना करतोय. बघा, बऱ्याचदा आपण देखील सामर्थ्य धारण करून एखाद्या प्रसंगाला जातो खरे समोर, परंतु जेव्हा तो प्रसंग आपल्या अंगावरती येतो, जेव्हा त्याची झळ आपल्याला सहन करावी लागते, त्या क्षणी आपले असलेलं सर्व अवसान देखील गळून पडतं. सुग्रीव प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यावरती आलेला आहे, त्यामुळे तो निश्चितच या युद्धामध्ये विजयी होणार आहे, ह्यात काही शंका नाही. परंतु सुग्रीवाची धारणा अजूनही तशी कुठे झालेली आहे. माझा रामसखा मी रामाचा दास नित्य बोलावे, ही धारणा कोणी करायची आहे मनात, जीवाने करायची आहे. भगवंताने आपल्याला सखा मानलेलंच आहे. भगवंताने आपल्याला देखील त्याच्या दास्यत्वाचा अधिकार दिलेलाच आहे, परंतु तो स्वीकारायचा आहे कोणी, तो जीवाने स्वीकारायचा आहे. प्रभू रामचंद्र आपल्या मागे उभे आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्याच्या आधारावरती विश्वास हा कोणी धारण करायचा आहे, जीवाने धारण करायचा आहे. आमच्या आयुष्यामध्ये देखील असे अनेक प्रसंग येतात की जेव्हा आपलं अवसानच गळून जातो, सगळं आपला परमार्थच जणू काही कुठेतरी संपल्यासारखं वाटू लागतं. म्हणून तर समर्थ आपल्याला मनोबोधामध्ये वारंवार सांगतात की म्हणून आम्ही रामदास, श्री रामचरणी आमुचा विश्वास, कोसळूनी पडो हे आकाश, परी आणिकाची आस न पाहू. आम्हाला या भगवंताच्या सामर्थ्यावरती उभं राहता यायला हवं. या प्रारब्धाचे कितीही जरी ठोसे बसले तरी देखील आम्हाला आमच्या मागे कोण उभा आहे याचं अखंड भान ठेवायला हवं. परंतु ज्या क्षणी आमच्या या आधाराचं आम्हाला विस्मरण होतं ना, त्या क्षणी आम्ही रणभूमीतून पळ काढतो. बघा, सुग्रीव देखील पहिल्यांदा शब्दाला शब्द अशा पद्धतीने प्रत्युत्तर देतोय, कारण की तो मनामध्ये जाणून होता की आपल्या मागे रामराया आहे, तो बघून घेईल. परंतु जेव्हा बालीचा एक जोरदार ठोसा सुग्रीवाला बसला, त्या क्षणी कोण राम, कुठला आधार, सर्व काही विसरून सुग्रीवाने तिथून पळ काढलेला आहे. सुग्रीवाला तो ठोशाचा आघात कसा लागला, मुष्टी प्रहार वज्र समलागा. ठोशाचा हा आघात सुग्रीवाला वज्राप्रमाणे लागलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या जवळ पुन्हा किष्किंधेच्या बाहेर येऊन सुग्रीव आपली अवस्था प्रभू रामचंद्रांना सांगू लागतो की मैं जो कहा रघुबीर कृपाला, बंधु न होई मोर यह काला. हे कृपाळू रघुवीर, मी आपणाला पूर्वीच म्हटलं होतं की बाली माझा भाऊ नाही, माझा काळ आहे, माझा काळ. बघा, या दोन भावांमधलं असलेलं वैचारिक अंतर देखील या चौपाईमधून आपल्याला दिसेल.
की बालीला जेव्हा तारा सांगतेय की ते तेज आणि बळाची सीमा आहेत, ते काळालाही जिंकू शकतात. कालहु जीती सकही संग्रामा, म्हणजे त्यांच्या माग केवढं प्रचंड बळ आहे हे तारा बालीला सांगतेय. आणि त्यावेळेला बाली आपल्या पत्नीला काय म्हणतोय की प्रिय समदरसी रघुनाथ. प्रभू रामचंद्र सगळ्यांना समत्वाने पाहणारे आहेत. म्हणजे बालीला प्रभू रामचंद्रांचा अजूनही संग मिळालेला नाही, परंतु प्रभू रामचंद्र कोण आहेत हे ताराच्या वचनांना अंतर्मुख होऊन विचार केल्यामुळं कळालेलं आहे. इथं सुग्रीवाच्या जवळ देखील हनुमंत आहेत. हनुमंताच्या बरोबर खरा संग जर सुग्रीवाने केला असता, हनुमंताच्या वचनांना अंतर्मुख होऊन विचार केला असता, तर कदाचित एका मुष्टी प्रहाराने रणांगण सोडून सुग्रीव कदाचित पळून आला नसता. परंतु सुग्रीवाने खरा संग हनुमंताशी केला होता का? सुग्रीवाने आपल्या समोर आलेल्या या दोन सुकुमारांना खरंच अनुभवाने जाणलं होतं का केवळ शब्दांनी जाणलं होतं? ही अशा वरवर ज्ञानाची अवस्था असते जी प्रारब्धाचा एक ठोसा बसताच आम्हाला जमिनीवरती पुन्हा आणून ठेवते. सज्जनो, तेव्हा आम्हाला कळतं की आमचा परमार्थ हा आम्ही अनुकूलतेसाठी करतो आहोत जीवनात. थोडी जरी प्रतिकूलता आली तर आम्ही लगेच त्या आधाराने भगवंताला प्रश्न विचारायला तयार होतो. हा केवळ एक व्यवहार आहे. याला परमार्थाचं आम्ही गोंडस नाव देतो खरं. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे काशी यात्रेला जाणाऱ्या रेल्वे सारखा आमचा सत्संग आहे. एका निर्जीव जाणीवेच्या आधाराने चाललेला, त्याच्या अस्तित्वाची भावना आमच्या हृदयामध्ये नाही. आणि त्यामुळे जेव्हा तारा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण काळालाही जिंकू शकतील हे जेव्हा बालीला सांगते, तेव्हाच बालीच्या अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्रांचं खरं स्वरूप काय आहे हे तो जाणून जातो. परंतु सुग्रीव मात्र इथं प्रभू रामचंद्र समोर असतानाही त्यांच्या समोर काय निवेदन देतोय की बंधू न होई मोर यह काला. अरे, जे काळालाही जिंकू शकतील असे प्रभू रामचंद्र तुझ्या समोर असताना तू काळाची भीती का बाळगतोस? भयाच्या भवे काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. या भवरूपी भयाच्या आधाराने आम्ही देखील असेच प्रत्यक्ष परमात्मा माझ्या बरोबर आहे त्याचं अस्तित्व विसरून जातो, हतबल होऊन जातो. हा बाली नाही, हा माझा भाऊ नाही, हा प्रत्यक्ष माझा काळ आहे. प्रभू, आपण उगीच हे साहस केलं असं मला वाटतंय. बाली आता मला सोडणार नाही. प्रभू रामचंद्रांच्याकडं सुग्रीव हतबल होऊन पाहतोय. प्रभू रामचंद्रांचं उत्तर अत्यंत ऐकण्यासारखं यावरती. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात, अरे सुग्रीवा, एक रूप तुम भ्राता दो, तेही भ्रमते नहीं मारे सो. सुग्रीवा, अरे काय सांगू, मी बालीला मारणारच होतो, परंतु जेव्हा तुमच्या दोघांची लढाई चालली होती, तुमच्या दोघांचं हे मुष्टियुद्ध चाललं होतं, मला खरं सांगू का भ्रमच होऊन गेला. कोण सुग्रीव कोण बाली कळेनाच. अरे, तुम्ही दोघंही इतके सारखे आहात दिसायला की तुमच्यामध्ये बाली कोण आहे आणि तुमच्यामध्ये सुग्रीव कोण आहे हे ओळखण्याची मला काही संधीच मिळेना. आता इथं स्वसंवेद्य परमात्मा काय उत्तर देतोय की तुम्ही दोघं एकसारखे असल्यामुळं मला भ्रम झालाय, तेही भ्रम ते नाही मारेव सो. मला भ्रम झाला. अरे, जो मायातीत आहे त्या परमात्म्याला भ्रम का सांगत असेल परमात्मा असं? काय कारण असेल या विधानाच्या मागचं? अर्थ एकच आहे सज्जनो,
की आत्मिक दृष्टीने मी पाहतोय तो बाली काय आणि सुग्रीव काय, तुम्ही दोघेही सारखेच आहात. ज्या पापकर्मांसाठी बाली आज मरणाच्या दारामध्ये आलेले आहे, तीच पापकर्म सुग्रीवा मला तुझ्यामध्ये देखील दिसतायत रे. तुमच्या दोघांची बॅलन्स शीट मी बघतोय, दोघही जण त्याच पापाचे धनी आहात. तुमच्या दोघांमध्ये असलेल्या वासना देखील तशाच आहेत. आणि त्यामुळे मी कुठल्या आधारावरती बालीला मारू, हाच माझ्या मनामध्ये विचार येतोय. सज्जनो, बाली आणि सुग्रीव हे खऱ्या अर्थाने या जीवाच्या अवस्थांमध्ये असलेलं 19-20चं अंतर आहे बघा फक्त. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी अत्यंत सुरेख पद्धतीने सांगितलंय की तेही भ्रम ते नाही मारे उसो. मला भ्रम होतोय. माझ्यासारख्या परमार्थ करणाऱ्या माणसासाठी हे फार मोठं अंजन आहे की बाळा, तू कुठल्या आधारावरती स्वतःला श्रेष्ठ समजतोस रे? केवळ परमार्थाचा वेश केला म्हणून, केवळ दररोज पूजा अर्चा करतोस, टिळा करतोस म्हणून? अरे, तुझ्या अंतरंगाच्या चित्ताची अवस्था बघितली तर परमार्थ करणारा मनुष्य आणि परमार्थ न करणारा मनुष्य या दोघांमध्ये काहीतरी फरक दिसायला हवा ना. एक वेळ तो परमार्थ न करणारा मनुष्य मला परवडेल, कारण की तो जसा आहे त्या पद्धतीने तरी व्यक्त होईल. परंतु तुम्ही परमार्थाच्या नावाखाली स्वतःचे दंभ कशा पद्धतीने जोपासता? या सगळ्याचा विचार केला तर खरोखर मनुष्याच्या जीवनामध्ये सहजता हा परमार्थाचा प्राण आहे बघा. या दांभिकतेच्या आधाराने आम्ही कसं भगवंताला प्रभावित करणार सज्जनो? भगवंताने आमच्यावरती तरी का वेगळ्या पद्धतीने कृपा करावी? आणि त्यामुळे बाली आणि सुग्रीव हे केवळ बाह्यांगाने सारखे होते, हा भगवंताच्या लीला नाट्यामधला केवळ वाक्याचा अर्थ आहे. परंतु आत्मिक स्वरूपाच्या आधाराने बघायला जावं तर इथं बाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये कोणीच उजवडावं नाही. परंतु एक गोष्ट घडली, हनुमंताने जर माझी मैत्री बालीशी करून दिली असती तर मी सुग्रीवाच्या विरुद्ध लढलो असतो. परंतु हनुमंताने माझी मैत्री सुग्रीवाशी करून दिली आणि त्यामुळं माझ्या सख्याचा शत्रू हा माझा शत्रू होतो आणि म्हणून बालीला मारणं हे माझं कर्तव्य आहे. अन्यथा बाली हा काही मरण देण्याच्या इतका पापी नाहीये. सुग्रीवाला ह्या वचनाच्या आधाराने देखील प्रभू रामचंद्रांना काय सांगायचं आहे याचा अर्थबोध झाला नाही, कारण त्याचं सगळं लक्ष आपल्या शरीरामध्ये बसलेल्या या वज्राघाताकडे होतं. शरीर ठणकत होतं, कण कणामधला विश्वास निघून गेला होता, बळ संपलं होतं. कशा पद्धतीने या बालीला आपण सन्मुख जावं असा विचार सुग्रीवाच्या मनामध्ये चालला होता. आणि मग त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी कर परसा सुग्रीव शरीरा तनुभा कुलिस भई सब पीरा. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाची पीडा जाणली की हा हतबल झालाय. याला आपण जरी सांगितलं की मी तुझ्या पाठीशी आहे, तू जा लढ, तरी देखील त्याचं शरीर आता त्याला साथ देत नाहीये. मग प्रभू रामचंद्रांनी काय करावं? त्याच्या शरीराला केवळ स्पर्श केला आणि त्याच्या शरीराला स्पर्श करताच सुग्रीव आपल्या शरीराला वज्रासारखं कठीण करू लागलेला आहे. आणि या वज्रासारख्या कठीण झालेल्या शरीरामधून सगळ्या वेदनांचा अंत होतोय. त्याचं सारं दुःख जणू काही नाहीसं झालेलं आहे. ज्या पद्धतीने शरपंजरी पडलेल्या भीष्मांना श्रीकृष्णाने आपल्या हाताने स्पर्श करताच ते शरपंजरी असलेल्या अवस्थेमधल्या सर्व वेदना पळून गेल्या. जणू काही एखाद्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती भीष्म पितामह पौडले आहेत. अशा अत्यंत सुखद अशा भावनेमध्ये भीष्माचार्य
श्रीकृष्णाशी संवाद करू लागले. भगवंताच्या या स्पर्शामध्ये सर्व प्रकारचे ताप दूर करण्याचं सामर्थ्य आहे. का भगवंताचा आपल्या मस्तकावरतून हात फिरावा? का सद्गुरूंनी कधीतरी आपलं म्हणून आपल्याला जवळ घ्यावं, आपल्या पाठीवरून हात फिरवावा? त्याचं कारण एकच आहे की त्यांचा स्पर्श आपल्या जीवनातल्या सर्व तापांचं हरण करतो. प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने सुग्रीवाचं सगळं दुःख नाहीसं झालं. हनुमंताने प्रभू रामचंद्रांचे शब्द ऐकले. तनुभा कुलीस गई सब पीरा, अशा पद्धतीने सुग्रीवाची अवस्था देखील त्यांनी जाणली. परंतु प्रभू रामचंद्रांना आता इथं हनुमंत जणू काही उत्तर मिळवून देतोय. इथं लिहिलेलं नाही, परंतु अनेक संत त्याचा विस्तार करताना म्हणतात की मेली कंठ सुमन कै माला, पठवा पुनिबल देई बिसाला. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घातली आणि त्याला मोठं बल दिलून सांगितलं की आता जा, आता लढ, आता मला तुमच्या दोघांमधला फरक काय आहे तो कळेल. पुन्हा या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. परंतु आता ही माळ प्रभू रामचंद्र स्वतः तर करणार नाही. जेव्हा तिथं हनुमंत रूपी दास उभा आहे, प्रभू रामचंद्रांना कुठलं कार्य करण्याची गरजच नाही. गोष्ट अशी आहे की हनुमंत गेला, पटकन काही तुळशीची पानं त्याने तोडली, मंजिऱ्या आणल्या, फुलं आणली, त्याची एक माळ बनवली, प्रभू रामचंद्रांच्या हातात देत म्हणाले की प्रभू सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घाला. आणि सुग्रीवाच्या गळ्यात प्रभू रामचंद्रांनी माळ घातली आणि हनुमंताने झट दिशेने प्रभू रामचंद्रांकडून वचन मागून घेतलं की प्रभो, जरी सगळे जीव हे कमी जास्त पाप पुण्याने भरले असले तरी देखील ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो तुमचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला संतांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ दिली. ती माळ प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी आपल्या गळ्यामध्ये घातलीये. दिलीये कोणी? हनुमंत रूपी ब्रह्मचैतन्यांनी. की घाला रामराया, हा तुझा जीव आहे. जरी असला अर्धवट असला, अज्ञानी असला, कमजोर असला तरी तो तुझा आहे. त्याचं रक्षण करणं तुझ्याकडे लागलं. आता तू कुठल्याही भ्रमामध्ये पडू नको. एवढ्या अनंत जीवांपैकी ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो तुझा आहे. केवढं मोठं सज्जनो आम्हाला या तुळशीच्या माळेचं सामर्थ्य गुरुरायाने या अनुग्रहाच्या रूपाने दिलंय. आणि त्यामुळे तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं ही फॅशन नाही, हे केवळ एक कर्मकांड नाही, हे प्रत्यक्ष बिरुदावली आहे की मी रामाचा आहे, मी रामाचा आहे. आणि त्यामुळं आपण अत्यंत आदराने सन्मानाने आपल्या गुरूंनी दिलेल्या माळेचं नित्य स्मरण करावं, आपल्या कंठी तिला धारण करावं. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला परत माळ घालून पाठवलं. आता या माळेच्या रूपाने प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य सुग्रीवाच्या मागे त्यांनी उभं केलं. प्रभू रामचंद्र झाडाच्या आड उभे आहेत आणि आडून ते या दोघांचं चालू असलेलं युद्ध पाहत आहेत. गोस्वामीजी लिहितात, बहुछल बल सुग्रीव कर ही हारा भय मानी, मारा बाली राम तब हृदय माझ सरतानी. सुग्रीवाने बरेच डावपेच करून बघितले, आपली सगळी बुद्धिमत्ता त्याने वापरली, परंतु शेवटी जरी शरीर वज्रासारखं झालं असलं तरी मन वज्रासारखं नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्यात प्रथमतः तो मनामध्ये हारला. मनामध्ये लढाई हारताच तो रणांगणातून हतबल होऊन परत येताना प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि त्या शर्षी झाडाच्या मागे उभे असलेल्या प्रभू रामचंद्रांनी बालीला आपल्या एका बाणाने त्याच्या हृदयाच्या दिशेने ठाव घेतला आणि बाली प्रभू रामचंद्रांच्या या बाणाच्या आघाताने धारातीर्थ या भूमीमध्ये पडलाय. सज्जनो, या सूत्राचं चिंतन करत करत आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बाली आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.